निवडणुकीच्या निकालानंतर मी निवडून आल्यानंतर नारायण राणे साहेबांना ती गिफ्ट म्हणून देणार आहे. आमचा विजय हा गिफ्ट म्हणून देणार आहे. माटणे मतदारसंघाची माहिती असणारे आणि त्याच मतदारसंघात सलग 2 वेळा निवडून आलेल्या भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी भाजपा सेना महायुती समोर आव्हान उभं केलंय. ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. आपण 100% विजयी होणार आणि विजयाचं गिफ्ट खासदार नारायणराव राणे यांना देणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. राजेंद्र म्हापसेकर दोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा आहे आणि मी आत्ता अपक्ष आहे. यापूर्वी मी माटणे मतदारसंघातून 3 वेळा निवडून आलो आहे. म्हणजे टोटल मी आत्तापर्यंत 4 वेळा निवडून आलो, पण माटणे मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलो आणि आत्ता मी पुन्हा 4थ्यांदा उभा आहे इथं. खरं तर यावेळी मला आमच्या भारतीय जनता पार्टीचं काम गेली 36 वर्षे करतो आहे. या दोडामार्ग तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक माणसाकडे पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. माटणे मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं एक कमळ कधी कुणालाच माहीत नव्हतं. त्या ठिकाणी प्रत्येक घराघरात प्रत्येक लहान मुलापासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कमळ म्हणजे म्हापसेकर हे ठरलेलं होतं आणि म्हापसेकर म्हणजे कमळ हे ठरलेलं होतं. त्यामुळे प्रत्येकजण म्हणायचे म्हापसेकर म्हटल्यानंतर कमळवाला असं म्हणायचे. पण आता मला अचानक पक्षाने सांगितलं होतं की तुम्ही उमेदवारी भरा म्हणून. आमच्या 2 नेत्यांनी सांगूनसुद्धा शेवटच्या क्षणी काही माणसांनी माझी उमेदवारी कट केली. त्यामुळे मला शेवटी लोकाग्रह असतो म्हणजे माटणे मतदारसंघातील माझ्या जनतेसाठी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन अपक्ष म्हणून राहावं लागलं. माझ्या खालीसुद्धा मी 2 पंचायत समितीच्या सीट उभ्या केल्या. एका माटणे पंचायत समितीमध्ये सुप्रिया शैलेश नाईक, तिची निशाणी क्षत्रिय आहे आणि पुन्हा झरेबांबर पंचायतीमध्ये वृषाली प्रकाश गवस यांची पण निशाणी क्षत्रिय आहे. माझी अपक्ष निशाणी ही नारळ आहे. त्यामुळे लोकांनी मला भरघोस मताने निवडून द्यावं असं मला वाटतं. मी हा विजय परवाच मी माननीय खासदार नारायण राणे साहेबांनी बोलून घेतलं होतं आणि मला सांगितलं होतं आणि काय झालं नाही, त्यांना माहीत नव्हता काय. त्यावेळी मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि साहेब सांगितलं की मी माटणे मतदारसंघात उभा आहे आणि मी पंचायत समितीच्या टोटल दोडामार्ग तालुक्यात 3 सीट उभ्या केलेल्या आहेत. साक्षी देसाई म्हणून तिला आपल्या 15 पंचायत समिती केलेल्या आहे. या 3ही सीट पंचायत समितीच्या आणि मी स्वतः या निवडून 100% येणार. आणि साहेब तुम्हाला ते मी आणि खरंच सांगतो निवडणुकीच्या निकालानंतर मी निवडून आल्यानंतर नारायण राणे साहेबांना ती गिफ्ट म्हणून देणार आहे. आमचा विजय हा गिफ्ट म्हणून देणार आहे. कारण राणेसाहेबांनी या भागाचा दोडामार्ग तालुका निर्माण केला हा आम्हाला राणेसाहेबांचा आदर आहे. आणि मी आज जरी अपक्ष असलो तरी खऱ्या अर्थाने मी भारतीय जनता पार्टीचाच आहे. परंतु आज भारतीय जनता पार्टीने कालच माझ्यावर बंडखोर म्हणून माझ्यावर कारवाई केलेली 6 वर्षासाठी. त्यामुळे मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं खरं तर त्यांना कारवाई माझ्यावर करण्याचा अधिकारच नाही जिल्हाध्यक्षांना. कारण ज्या जिल्हाध्यक्षाने माझ्यावर कारवाई केलेली आहे त्या जिल्हाध्यक्षांना मी सिनियर आहे खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि जर जिल्हाध्यक्षांचं हे आम्ही अपक्ष का राहिलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी का झाली हे जिल्हाध्यक्षांचं अपयश आहे. जर जिल्हाध्यक्षांनी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांना बोलून घेतलं असतं आणि त्याला सांगितलं होतं तुम्ही आज थांबा, किंवा आम्ही 25 वेळा फोन करून सुद्धा जिल्हाध्यक्षाने फोन उचलला नाही. तो जर त्याने फोन करून उचलला असता किंवा आम्हाला बोलून घेऊन सांगितलं असतं की आज तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही, तुम्ही थांबा, दुसऱ्याला आम्ही उमेदवार देऊया, आम्ही निश्चितपणाने थांबलो असतो. परंतु आमच्यावर कारवाई करण्यासाठी ते पुढे सरसावले. त्यांना आमच्यावर कारवाई करण्याचा अधिकारच नाही खरं तर. कारण त्यांचं ते आम्हाला मी त्यांना सिनियर आहे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी जी कारवाई केली हरकत नाही, पक्षशिस्त म्हणून त्यांनी केली असेल कदाचित. परंतु मी माटणे मतदारसंघातून 100% निवडून येणार. माझ्या ज्या 3 पंचायत समितीच्या उमेदवार उभे केलेले आहेत सुप्रिया नाईक, वृषाली गवस आणि साक्षी देसाई, या 3ही मतदारसंघातून या 3ही उमेदवारांना पण निवडून आणणार आहे. आणि आम्ही मनेरीमधनं जी आमची विषय उभी केलेली आहे जिल्हा परिषदेची ती पण नाडकर्णी आणि मी म्हणून ती पण आम्ही निवडून आणणार आहोत. आणि 2 जिल्हा परिषद आणि 3 पंचायत समिती आम्ही नारायण राणे साहेबांना निश्चित म्हणून गिफ्ट म्हणून देणार आहोत.